वर्टेक्स बिल्डिंग येथे आग लागलेली आहे। आपला जो डिपार्टमेंट आहे फायर डिपार्टमेंट ज्यांच्या मार्फत जे लोक आहेत आणि पोलिसांच्या मार्फत जे लोक तिथे अडकलेले होते त्यांना बाहेर काढलेले आहे आणि फायर बुझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। यामध्ये अजून 2 गाड्या जे आहेत ते आपण बाहेरून मागवलेले आहे आणि ते 15 ते 20 मिनिटात आपल्याकडे पोहोचतील। 50 मीटर पर्यंत जी आपण गाडी ग्लेडर जी पोहोचू शकते ती ग्लेडर बंद आहे मॅडम, याच्या कधी आढावा घेतला का? त्याच्यावर काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती गाडी आज बंद होती, पण ताबडतोब आपण ठाण्यावरनं ती गाडी मागवलेली आहे आणि ती ऑन द वे आहे। अशा वेळेला जर फायर ब्रिगेड आढावा फायर ब्रिगेड घेणार आहे की नाही? डेफिनेटली आढावा आपण चालली नाही तर आपण पर्याय दुसरी गाडी मागवली। फायरचा सिस्टम ऑलरेडी आहे, वरून पण आहे आणि खालून पण आहे। आपण परवानगी देताना ते देतो आणि त्याच्या माध्यमातून गाडी येते ज्यांना बिल्डिंग मधील पाण्याच्या कनेक्शन बाबत माहिती आहे अशा लोकांनी इथे या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करा। बाकी बाहेरील रहिवासी कोणी गर्दी करू नका, वगैरे सर्व बाहेर जा, इथे गर्दी कमी करा। बिल्डिंग मध्ये रूम मध्ये कोणी आणायचं असेल त्यांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी हलवा। ज्यांना पाण्याचं कनेक्शन माहिती आहे अशा लोकांनी फायर ब्रिगेडचे अधिकारी गाडीवाला आला का तो? कसा बोलला आग लागलेला आहे 15 मार्चमध्ये 3 याच्यामध्ये जखमी झालेले आहेत। खडकपाडा येथील व्हर्टेक्स ही जी मोठी इमारत आहे 17 मजली इमारत, त्याच्यातल्या 15 नंबर अगर बोल के ना एक मानकोली साइड से आ रही है और एक बदलापुर से आ रही है, तो सिर्फ अगर थोड़ा ट्रैफिक आप नंबर दीजिए। थोड़ा सा आज इशू क्या हो गया, फायर ऑफिसर आज छुट्टी पे है। थाने का गाड़ी नंबर कोणाशी जरा गर्दी कमी करा इथली गर्दी। एक मिनिट जरा शांत राहा, शांत राहा, शांत। व्यवस्थित आहे।
ते गेले आता ते तासाचं झालं ना. चला थोडं बाहेर करा ना.